हॅलो गाईज, डॉक्टर नरेंद्र. बरेचसे पेशंट मी बघतो ऑर्थोचे की त्यांना गुडघेदुखी आहे, त्यांना कंबरदुखी आहे, त्यांना मानदुखी आहे. ते फिजिओथेरपीला येतात, त्यांना एक्सरसाइज दिले जातात. एक्सरसाइज ते व्यवस्थित घरी करतात, पण त्यांना पेन कमी होत नाही, त्यांचं पेन कमी होत नाही. सर, आम्ही व्यवस्थित एक्सरसाइज करतो, वेळोवेळ एक्सरसाइज करतो, दिवसातून 2 वेळेस एक्सरसाइज करतो, पण आमचं पेन कमी होत नाही. मग मी त्यांना विचारलं, तुमचा जॉब काय? ते म्हणतात, आम्ही IT कंपनीमध्ये काम करतो. आता त्याचं कारण म्हणजे एक्सरसाइज नव्हे, तर तुमची लाईफस्टाईल, तुमची एरोग्नॉमिक कंडिशन, तुम्ही कशाप्रकारे बसता, तुमचं सिटिंग अरेंजमेंट कसं आहे, तुमचं पोश्चर कसं आहे, तुम्ही स्ट्रेस घेता का, ह्या गोष्टी महत्त्वाच्या मॅटर करतात. तुमची जर लाईफस्टाईल जर चांगली राहिली तर ह्या गोष्टी तुम्हाला उद्भवणार नाही. तुम्ही वेळेवर तुमचं लाईफस्टाईल ठेवली, तुमचं स्ट्रेस हे कमी केलं, तर आपोआप तुमच्या बॉडीवर हे गोष्टी इम्पॅक्ट ठरतील. पहिलं म्हणजे स्ट्रेस काढून टाका. स्ट्रेस घेऊन काय होणार आहे? महत्त्वाचं आहे, बहुतेक जण व्यवस्थित पोश्चर वगैरे व्यवस्थित आहे, लाईफस्टाईल चांगली आहे, पण स्ट्रेसमुळे त्यांच्या शरीरावर खूप परिणाम होतो. म्हणून स्ट्रेस हा बिलकुल घ्यायचा नाही. स्ट्रेस असेल तर थोडं मेडिटेशन करा, शरीराची हालचाल व्यवस्थित ठेवा, थोडं म्हणजे बॉडीवर हे गोष्टी इम्पॅक्ट पडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोश्चर व्यवस्थित ठेवा. शरीराची ही रचना ही व्यवस्थित ठेवली, तुमच्या स्पाईनवर ह्या गोष्टी प्रेशर येणार नाही. म्हणून पोश्चर हे व्यवस्थित ठेवायचं. जास्त वेळ उभं राहणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. जास्त वेळ उभं राहताना काहींना गुडघ्यांवर ताण येतो. जे ओल्ड पेशंट राहतात त्यांना गुडघ्यांना त्रास होतो. त्याचं कारण म्हणजे जास्त वेळ उभं राहणं, जास्त वेळ किचनमध्ये कामं करणं. ते म्हणतात की आम्ही किचनमध्ये जास्त वेळेस काम करतो उभं राहून, त्यामुळे पण जास्त वेळ गुडघ्यांवर प्रेशर येतं, मुंग्या येतात पायांना. हां, तुम्ही राहा उभं, पण थोड्या वेळ बसा, थोड्या वेळ उभं राहा, असे थोडं अल्टरनेट करत जा. त्यामुळे बॉडीला पण थोडंसं रेस्ट भेटत जाईल. जास्त वेळ बसणं ही मुख्य कारण आहे. आता जास्त IT वर्कर्सना जास्त वेळ बसावं लागतं. जास्त वेळ बसल्यामुळे स्पाईनवर हे प्रेशर येतं. त्यामुळे थोडंसं बसायचं, थोडं 10-15 मिनटं थोडी वॉकिंग करायची, मग बसायचं. या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचं नाही. मेन म्हणजे तो स्ट्रेस आहे, जो स्ट्रेस तुम्हाला जाणवतोय, होतोय, तो एकदाचा दूर करा. त्यामुळे तुम्हाला शरीरावर त्याचा त्रास उद्भवणार नाही. आपोआप तुमचं जे पेन आहे, दुखणं आहे, कमी होऊन जाईल. एरोग्नॉमिक कंडिशन, त्याच्यावर तुम्ही काम करा. जास्त वेळ बसणे, जास्त वेळ उभं राहणे, खाली काही वस्तू असेल ती उचलणे, चालताना व्यवस्थित तुमचं बॉडीचं पोझिशन, बॉडीचं स्ट्रक्चर हे व्यवस्थित ठेवलं, तुम्हाला ह्या गोष्टी उद्भवणारच नाही. म्हणून ह्या गोष्टीवर तुम्ही काम करा, ह्या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा. आपोआप तुम्हाला हा पेन कमी होत जाईल. तुम्हाला रिझल्ट 100% भेटेल. धन्यवाद.